बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अतिशय कान देऊ नये का? कारण नव्या नोटांची नक्कल शक्यच नाही असा दावा करणाऱ्या सरकारला जबर तडाखा बसलाय। कारण कर्नाटकमधल्या चिकमंगळुरूमध्ये 2000 रुपयांच्या बनावट नोटा आढळल्यात आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। चिकमंगळुरूमध्ये एका व्यापाऱ्याने बनावट नोटा असल्याची माहिती पोलिसांना दिली आणि त्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून धरपकड सुरू केली आहे। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय माहिती या संदर्भात? अश्विन, खरं तर 500 आणि 2000च्या नवीन नोटा बाजारात आल्यानंतर म्हणजे रिझर्व्ह बँकेने या नवीन नोटा जारी केल्यानंतर अवघ्या 4च दिवसामध्ये अशा पद्धतीने बनावट नोटांचा प्रकार उघडकीस येणं हे धक्कादायक आहे। कर्नाटक मधल्या चिकमंगळूरमध्ये शनिवारी ही घटना घडलेली आहे। इथलं जे एपीएमसी मार्केट आहे या ठिकाणी एक जो व्यापारी होता त्याच्याकडून काही अज्ञात लोकांनी भाजीपाला खरेदी केला आणि त्याच्यामध्ये 2000 रुपयांची जी नोट आहे नवीन, त्या नोटेची कलर कॉपी जी आहे ती या व्यापाऱ्याकडे दिलेली होती। अशोक नावाचा हा व्यापारी आहे आणि संध्याकाळी जेव्हा या व्यापाऱ्याने आपलं संपूर्ण दिवसातला जी कमाई आहे ती मोजायला सुरुवात केली तेव्हा त्याला अशा पद्धतीची ही कलर फोटो कॉपी असलेली एक बनावट नोट आढळली। त्यानंतर त्यानं पोलिसांना कळवलेलं आहे आणि जे अज्ञात लोक आहेत त्यांचा शोध सुरू आहे। त्यांच्या विरोधात 420 या भारतीय दंड विधानाच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि विविध ठिकाणी पोलीस छापे देखील टाकतात। खरं म्हणजे सरकारने जेव्हा ह्या नोटा नवीन आणल्या तेव्हाच असा दावा केला जात होता की त्या अत्यंत सुरक्षित आहेत आणि त्यांची नक्कल करता येणार नाही। मात्र त्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीचे प्रकार इतक्या कमी वेळात सुरू होणं हे धक्कादायक आहे। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।